ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे इन्स्पेक्टर सरंजामे कोर्टात कबुली देतो की मी पुरावे लपवले, पण त्यासाठी मी महिपतकडनं पैसे घेतले होते आणि एवढे पैसे देऊनही आपला माणूस फिरला. हे कळल्यावर महिपत खूप संतापलेला असतो. तो भर कोर्टात अर्जुनला धमकावतो की हे प्रकरण तुला भारी पडेल आणि साक्षी सुद्धा बोलते की मला अडकवण्यासाठी तुम्ही एकत्र आलात. या सगळ्या गोष्टी न्यायाधीशासमोर होत असतात, त्यामुळे त्यांचं वागणं न्यायाधीशांना दिसून येतं. न्यायाधीश दामिनी वकीलला बोलतात की तुमच्या आशिलाला समजावा, नाहीतर हे पडसाद खूप गंभीर होतील. पुढे दामिनी वकील जबरदस्तीने महिपतला शांत बसायला सांगते. पुढे दामिनी सरंजामेची उलट तपासणी घेते. ती सांगते हा खून होऊन 2 वर्ष झालीत, मग ही कबुली तुम्ही आता का दिली? यासाठी अर्जुन सुभेदारांनी तुम्हाला पैसे चारले का? तेव्हा सरंजामे बोलते हा एक प्रकारचा इन्शुरन्स होता. सरंजामे बोलते की जोपर्यंत माझी गरज होती तोपर्यंत मला महिपत पैसे पुरवत होता आणि माझी गरज संपली तर त्याला माझा जीव घ्यायचा पण पुढे पाठी बघणार नाही. त्यासाठी हा पुरावा मी जपून ठेवला होता. आणि सरंजामे महिपतने दिलेले पैशाचं बंडल सुद्धा दाखवतो. अर्जुन कोर्टाकडे माफीचा साक्षीदार म्हणून सरंजामेला ग्राह्य धरून त्याची सुटका करावी असं तो सांगतो. त्यानंतर पुन्हा एकदा दामिनी कोर्टात बोलते की याचा अर्थ की खून साक्षीने केला असा होत नाही. त्यानंतर अर्जुन तिला फिंगरप्रिंट्स रिपोर्टची आठवण करून देतो. प्रियाचा संदर्भ देतो. अर्जुन सांगतो की प्रियाने खून होताना पाहिलंय. त्यानंतर अर्जुन दामिनीला असं काय पॅनिक करतो की त्यामुळे ती स्वतःच बोलते की झटापटीत साक्षीचा हात बंदुकीला लागला असावा आणि याचा अर्थ की साक्षी ही आश्रमात होती. आणि यानंतर दामिनीची बोलती बंद होते आणि त्यानंतर कोर्टात सरंजामेला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करतात आणि अर्जुनला शेवटची संधी देतात. बाहेर आल्यावर दामिनी अर्जुनला केस सोडायला सांगते. तुझं काही होणार नाही. त्यानंतर अर्जुन तिला सडेतोड उत्तर देतो. दामिनीला अर्जुनचं खूप टेन्शन असतं. तिला वाटत असतं की एका दिवसात अर्जुन जग इकडून तिकडे करू शकतो.